सो हे गाइस, इसमें इसके बैक अगेन विद द न्यू व्लॉग। तो बहुत टाइम से मेरे और मेरे दोस्तों का प्लान चल रहा था कि तो राइड पे चलना है। जैसे कि हम पिछली बार गए थे त्र्यंबकेश्वर के राइड पे एंड बेसिकली इस टाइम पे कुछ और क्रेजी करने का प्लॅन चल रहा है। प्लॅनिंग चालू आहे आता, उद्याचे प्लॅनिंग चालू आहे। सगळेजण नावे ठेवलंय भाई। हा आमचा भाव आहे, याची गर्लफ्रेंड इथं आलेली आहे। ही बघा, सुंदर सुंदर गर्लफ्रेंड ही बघा। I love you, Bhavesh. ए भाई, कापून टाक, कापून टाक, कापून टाक, कापून टाक, कापून टाक। तेरे नाम हमने किया है। ए तुझा नाश्ता करशील का? कुठं इथं गार्डन देवीला टेम्पो कुठे होशी? मी घेऊन येतो, भाजी घेऊन येतो, गांधवी घेऊन येतोय। यांच्या गाडी तर रिकामीच आहे ना की, माझे तर 2 बॉक्स आहेत। मग ते डब्बा घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? गाडी टाकून देऊ ना। तू डब्बा खाशील? मग गाणे शंभर बाबा तू खाणार ना तो डब्बा? खाशील ना? हे खरंच किती आणशील बोल? तशी भाजी घ्यायला मला 3-4 तर मारायला लागतात कधी 4. अरे गांधवी काय इझी होता तर एकदम इझी खायला हे टिंगल नाही भावा। ऐक, मी ना भाजी घेतो, तू भाजी घेतो। गाणं बनवशील गाणं? कॅमेरा बॅटरी बोलला तू, थांबा का 2 मिनिटं, स्पीकर ठेवतो काय बोल नको पटकन। हॅलो, गाणं बनवशील का उद्या? हे सगळी बोलतात गाणं म्हणजे त्यात बोलतो मी आणतो थोडं थोडं, तू गाणं बोलतो, तो मी बोलतो की भाजी आणतो। तीच गांधवी घेऊन ये, बाकी मी भाजी घेऊन येतो। संपला विषय भावा, आता भेटू उद्या, बाय बाय। The next day. स्टॉप घेतलाय आम्ही खर्डीच्या कोणता दुकान आहे भाई आता? भाई केक या महिन्यामध्ये थांबलोय केक घेण्यासाठी। कोणाचा बर्थडे रे आपला? ह्याचा काय नाव? शैल्याचा बर्थडे। आणि त्याच्या आता बर्थडेला आम्ही चाललोय। तसं नको बोलू, लग्न झालेला शैल्या, लग्न झालेलं शैल्याचा बर्थडे आहे। शैल्याचा पोरगा झालेलं गणपती बाप्पा मोरया। सुटली बाबा, थँक्यू बाबा। वरती बघ जरा, वरती बघ। हा थँक्यू बाबा, थँक्यू। थोडासा रिफ्युलिंग करून घेतो। काय आलं रे? थोडासा रिफ्युलिंग करून। काल मी नाशिकला गेलो होतो, बट तिथे मी येताना खोटीला बघितलं 103 आय गेस, म्हणजे 3 पेट्रोल होता। बट नंतर आता माझ्या मित्राला विचारला भावेशला, नंतर तो बोलतो ते पेट्रोल पंप पेट्रोलच नाहीये, फक्त ते असं लावून ठेवलं। डन भावा, पेट्रोल डन झालं, टाकी फुल केली आता निघतो। ऑलमोस्ट पुढे आलोय आता आम्ही। एकदम क्रेझी दिसतंय सगळं, वातावरण खूप जास्त क्रेझी आहे भाई। मला माहित नाही हवेच्या बाई माझा आवाज येत असेल नाही येत मला नाही माहिती। बाकी यास आम्ही चाललोय आणि आता लगेच 2 मिनिटात स्पॉट येणार आहे। 8 ते 7 आम्हाला प्रस्ताव घाट चढायचंय आणि त्यानंतर आम्ही पोहोचणार घाटन देवीला आम्ही बसणार घाटात। भाव्या हॅलो बोल, हॅलो। म्हणून यांना घरचे पाठवत नाही झाले, हे फोन काढून असे व्हिडिओ बनवत असतात। व्हिडिओ पुढे बाय बाय। भागा भागा सदियों से जागा, आया हूँ मिलों गाँव से, ना हम सफर कोई ना अपना घर, यारा रहता हूँ बहती नाव पे। सो बेसिकली आता आम्ही घाटन देवीला पोहोचलोय। इथे दर्शन करू, आमचा खायचा प्लॅन होता पण आता ऊन खूप जास्त वाढलंय। बाबाला पप्पी घ्यायला चालेल? कोणाला? तो ट्रॅक्टरवाला बाबाला। अरे हो ना, बघितलं ना मी पण। पप्पी घ्यायला बाजूला सो या आता आम्ही पोहोचलोय घाटन देवीला आणि आमचा नाश्ता करायचा प्लॅन होता बट आमच्या सगळ्या भावाला ऊन लागतंय जास्त, म्हणून तो म्हणतोय की नाही जायचं। आय मीन नाही जेवायचं इथे, डायरेक्ट आपण जाऊयात नाशिकच्या। नाही सो या इथे दर्शन करतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात। बाय बाय। हा भाई, मीठ येत चाललंय भावा। खर्ची करा ना, भाजी आली असेल तर लगेच वापर करून घ्यावा। इथं अशी लगेच अशी भाजी कमी आहे, मीठ कमी आहे, चला घरची कथा नाही ना। अरे थँक्यू भावा यार, मला कानवेला आवडतं तरी। तुझ्या अटीत ना भावा सांगितले होते मम्मी 9:30 वाजता सांगितले तरी बनवून दिलेत मम्मी। बाई मी पण भाजी घेऊन आलतो ना, काय नाही भावा। पोंगे आणलेत भावा। थँक्स भाई, थँक्स। सो या झाले आता आमचं नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता मी निघतोय नॉनस्टॉप। आता जाणार नॉनस्टॉप भाई। इथून फक्त कसारा घाट फक्त अर्धा तास आहे आमच्यासाठी आणि आम्ही तिथे यायला 2 तास लावले, 2 तास फुल टाइमपास झालाय। आता मी डायरेक्ट भेटतो बराग इकडे। बाय। मैं भागा भागा सदियों से जागा। अरे बाबा कुठे चालले? आम्ही चाललो का गावाला चाललो? अच्छा कुठे राहता तुम्ही? आम्ही इकडे नाशिकचे। नाशिकचे आहेत का? तुम्ही कुठले? आम्ही शापूरचे। लदाखला चाललो, लदाखला। अरे कुठले तुम्ही? कुठले? अच्छा ठीक आहे बाय बाय। चला मग घरी जाऊन वगैरे जाऊ। नको काय बनवलंय घरी जेवायला? काय बनवलंय? वांग नको मटन असलं तर बोलवा। चल ऐक ना,
तुमचा लोकेशन टाकला भाई किती 3-4 किलोमीटर गेलो असेल ना पुढे 3-4 किलोमीटर पुढे गेलो होतो तिथून रिटर्न आलोय आणि आमच्या सोबत माझा मागचा माणूस भाई एवढा काय बोलू भाई जाऊ दे शब्द नाही त्याला बोललो कधीपासून नाही ना भाई फॅमिली कंटेंट याची मम्मी आजच बोलली होती मला ऑलमोस्ट पोहोचलोय ऑलमोस्ट पण थोडासा काहीतरी प्यायला थांबलोय आम्ही खूप जास्त गरमी आहे शपथ माझ्या मागे ज्याला बसवलंय ना भावातून त्यांना खूप जास्त अक्कल आहे भावा त्याची एवढी अक्कल आपल्याला कोणालाच येणार नाही त्याला जास्त शिकलाय तो भावा जाऊ दे रे बाबा सिग्नल सिग्नल नाही तर ट्रिस्टॉल टाकलं ट्रिस्टॉल लोकेशन चालत होती कोण सांगितलं तुला मला यो करतो गरवालेला सिग्नल तुम्हाला जाऊ दे कुठे नाही कुठे नाही का? भेटला आम्ही पोरं हरवली होती आमची हरवली होती पोरं म्हणजे मित्र आमची काय प्यायचंय रे लिंबू सोडा लिंबू सोडा का तू काय पिणार रे तू काय पिणार रे काका 4 लिंबू सोडा करा कितीला आहे 20 ठीक आहे 4 लिंबू सोडा करा मला कौशलला मी घेतो कौशल कसा आहे मला बोलतो नंबर काय रे कसं आहे मला बोलतो ना अरे काय नॉर्मल मला बोलतात मला वाटतं दांडाला मकला काय चला का बाय 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 का सो या आता आम्ही निघतो इथून अँड डायरेक्ट भेटू सॉरी परागच्या रूम वर बाय बाय फायनली पोहोचलो भावांनो फायनली पोहोचलो ये ना भाऊ माग कौशल आहे ना कधी माग मागत रे संपत आमचं मध्ये थांबलो पण तिथं भेटला नाही आम्हाला चल ना वर तू हे गाडीवर काय ठेवतो चल ना वरती मग इथे चोरी झाली. लोकांच्या होतो नाशिकच्या तुला माहिती आहे ना, इथे चोरी झालं तर तू एक मोठा चोर का हो ड्रोन शूट घे ना ड्रोन शूट कुठून आले रे तुम्ही तुम्ही कुठे तुम्ही रस्त्यात भेटले होते ना काय रे तुम्ही इथं अरे आम्ही इथलेच आहे तुम्ही आमच्याकडे आले आई शप्प मग ठीक आहे चला जेवायला चल घरी. चल ना चला चला बाई चला जेवायला चला बेत पण झालाय चला किती वाजता जायचं लागेल बॅक क्वार्टर्सला मस्त 5ला आता 6:30 झालं आणि वाजलेत किती वाजलेत बघ किती 3 वाजल्यात 3 वाजलेत ना त्याने येऊन द्यायचा का आपण जायचं पहिले नाही भाई मी काय बोलतो बॅक क्वार्टर्सला जायचंय का जाऊ ठीक आहे मग काम करू 5:30 ला निघू कंटेंट मी काय बोलतोय ऐक माझा तर आमचा असा प्लॅन होता की मी आल्याला पहिला आंघोळ करणार आहे मग झोपणार होतो पण आता माझ्या आंघोळ जरा इच्छा नाही डायरेक्ट मी झोपणार आहे आणि संध्याकाळी बॅकवॉटरचा प्लॅन आहे ते मला कन्फर्म माहिती की आमचा असं काय होणार नाहीये तर आम्ही डायरेक्ट पंचवटीमध्ये भेटू बाय बाय सो वरती सगळेजण गेले आणि त्यांना सगळ्यांना झोप आली आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही निघालो तो खायला नंतर मग आम्ही विचार केला की सगळ्यांसोबतच खातो 5 वाजता तर आम्ही काहीतरी लाईट घ्यायला चाललोय काय खायचं होतं लाईट काय खायचं बिर्याणी चालेल लाईट खायला बिर्याणी जातोय असं काय नाही खाणार आम्ही काहीतरी जाऊन काहीतरी चिप्स वगैरे घेतो वरती पण घेऊन जातो म्हणजे ते पण काहीतरी खातील सगळ्यांना आळस आलाय म्हणून सगळेजण झोपलेत आणि पराग आमचा डायरेक्ट पेपरवरून 5:30 वाजता येणार आहे 5-5:30 पर्यंत तर आम्ही त्याच्यासाठी थांबणार आहेत नंतर बॅकवॉटरचा प्लॅन आहे पण तो कन्फर्म होणार कधीच नाही मला एवढं माहिती आहे तर या दॅट्स इट फॉर टुडे ब्लॉग तिकडे कुठे चाललंय मला काय माहिती दुकान तुला माहिती ना इकडे ना हा मग चल ना बाय 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 बाकीच्यांना विचार ना बाकीच्यांना कोण येतो का कोणी त्यांना विचार ना कोणाला तरी वरती कशाला गेला मग लाव ना फोन बापू लावू ना बाबा बोल तुझ्याला काय सोनूला फोन लाव अरे माझ्याकडे काहीच नाही काय अरे माझा नंबर हे नाही माहिती पासवर्ड मला माहिती कॉल काय बोलतो लागला सोड तू गिरी करतो सगळ्यांचा फोन या घेऊन आले थांब वरती जा रे बाबा. मी तो रस्ता असा गोल फिरून आलो आणि आम्हाला भाव्याचा कॉल आला बोलतो की बिर्याणी खायला जायची ना म्हणजे काहीतरी खायला जायचं ना आम्ही बोललो हो भावा काहीतरी खायला जायचंय मग आता सगळेजण इकडे झाले नाही बोलताना आम्ही सगळेजण खाली आलोय जसं की सगळेजण आले फक्त छगन सोडला आम्ही सगळेजण खाली आलोय आणि आता आम्ही चाललो खायला काहीतरी जे भेटेल ते आम्ही खातोय तर आम्ही बाकी सगळं आपण काहीतरी 24 तासा काहीतरी खाऊ. आणि व्हेज व्हेज खाऊ आमच्या साईबाबांचा वार आजच्या काही तातांचा वार बरोबर आजच्या बस पहिले चाललो वॉश बेसिनला पहिले तोंड धुवायचं म्हणजे तोंड धुतला तर आता आम्ही आलो जेवण करायला आणि जेवणामध्ये आहे व्हेज कोल्हापुरी नाही व्हेज मिक्स व्हेज आहे सॉरी वेज कोल्हापुरी ओके मिक्स व्हेज आहे अजून जाते हो अरे बीच में शेवभाजी आहे कांदा तर जाऊ दे भाई ते कॉम्प्लिमेंट चपात्या भावा इथं भाकरी भेटत नाही म्हणून आता आम्ही फटाफट खातो आणि मग तुम्हाला भेटतो नंतर बाय बाय हे किती झालं बघ बिल दाखव 700 झाला देऊन टाकू लगेच मी देतो थांबा बघ रे दादा मोबाईल त्याच्याकडे ना यार काय तुम्ही लोक रे थांब रे जाऊ दे नका देऊ मला पैसे रे तुम्ही लोक लगेच स्कॅनर मागतो घे रे
नाही रे, राहू द्या ना, काय येड आहेत का तुम्ही? एवढा आहे पैसे घेऊ मी शाली इथं 20 ला वाटते मला. इथं 20 काय 4 कडक जेवलोय आता आम्ही. पिण्यासाठी आम्ही 7 अप घेतलाय. काय ज्यूस नाही भाऊ, झोपतो ना direct. नाही जेवण झालं एवढं. मी तर आधी पण नसतो पेलो. डोका दुखताय रे, डोक्यात आम्ही आलोय, माझी बॅग पण आली. आता मी जातो आंघोळ करायला आणि डायरेक्ट झोपतो. डायरेक्ट झोपतो. शिव कसला काळा दिसतोय भाई. आंघोळीची गरज आहे मला, म्हणून सांगतो आंघोळीची गरज आहे मला. मी आंघोळ करतो झोपतो. गोरा होऊन दाखवतो. सोया आता मी जस्ट निघालोय. ह्यावाली गाडी घे. स्वतःच्याच मी निघालोय, रेडी वगैरे झालोय, सगळं झालंय, पराग पण आलाय आणि आता आम्ही झालो बॅक वॉटरचा सनसेट बघायला. आणि खरं तो फायनली प्लॅन आमचा बनलाय आणि तो सक्सेसफुल होतोय. आणि हा आमचा पराग. सगळे तेच करतात. ही गाडी माझ्याकडे आणि मग तिची जावी एक्सएमची याची मला कसं माहिती. एमटीची जोड राजा मी नाही चालवलीच नाही, मला नाही माहिती. दुर्ग्याला विचार. तर भावानं मी हौशी मध्ये MT 15 गाडी उचलली गॅरेज मधून. आणि विषय असा झालं की ही मला गाडी जमत होते. भाऊ उतर तूच गाडी चालव. माझ्यात नाही होणार ही गाडी. खूप छोटी वाटत होती, खूप छोटी. प्लीज जरा हे हात पकडत ठेवलंय का रे. बस ना भाऊ. आता काय झालं कौशल आणि सोनेल. भाई तो नेहमी माग करत राहतो. आम्ही हा तलावाला बघितला, आम्हाला वाटतं आलं का बॅकवॉटर. तर बॅकवॉटर नव्हता, हा तलाव होता. पाझर तलाव बोलतात भाई. आहे भाई, नाशिक बघण्यासारखं तर आहे. लोक काय पण म्हणतात सुंदर आहे भाई. तर आयुष्यात अशी ट्रिप्स कराव्या ज्याची आम्ही करतो. बोलती का भावा? हो आयुष्यात फक्त पैसे कमावा आणि फिरत राहा. नक्कीच भावा. आम्हाला वाटलं फक्त आम्ही चाललोय, इथे अर्ध नाशिक आलंय. आम्हाला काय माहिती. आम्हाला भेटायला या जेवण चांगला आमचा भाषण आहे मी भाऊ. थँक्स भावा. यावेळी खरंच चांगला आमचा वाचाड आहे. बेसिकली आम्हाला तिकडची लोकेशन आवडली नाही म्हणून आम्ही आता चाललो इकडे. आय होप इकडे तरी सगळं चांगलं असावं. पण जेन्युअनली एवढी गर्दी करून ठेवली लोकांनी. आम्हाला वाटलं की आम्हीच भाई आलोय मस्त. पण इथं अर्ध नाशिक आलाय. इकडेच जायचं. इकडे हा काही युनिक पाहिजे भावा. हे बघायचं असं वाचायला पण गेलो असतो. ऑफ रोडिंग भावांनो. ऑफ रोड फुल ते 2x2 ला टाक ना भावा. ऑफ रोडिंग मोडला टाक ना. ऑफ रोड ना हम सफर कोई ना अपना घर यारा रहता हूँ बहती नाव पे मैं भागा सदियों से जागा आया हूँ नींदों करके इरादा. बरं तुम्ही आणलं ना बर्गर. थँक्यू म्हणजे मला विसरला तू. काय बोलताय. बोल भाई सॉरी. ए दाखव चड्डी. ए चड्डीचा मालकरी, चड्डीचा वन साइड मालकरी, ड्रायव्हर, चड्डीचा ड्रायव्हर. हे थँक्स यार बर्गरसाठी. आणि मी एकटाच आहे काय. ठीक आहे, नाही असू द्या, मला काय प्रॉब्लेम नाही. सो बेसिकली आता आम्ही वरती आलो होतो आणि आम्हाला वाटलं की नाशिकमध्ये सगळं चालू असणार. रात्री 10 वाजले, सगळं बंद झालंय आणि आता आम्ही काहीतरी खायला शोधायला चाललोय आणि काहीतरी नक्कीच भेटलं पाहिजे. आता बघूयात. लेट्स होप काहीतरी भेटलं पाहिजे. सो या भेटूयात पुढे. थांबा, कौशल मागे राहिला होता आणि ऍज युजल आम्ही त्याला घ्यायला चाललोय. येस बोल रे, बोल. अरे बोल तू. परत त्याला घ्यायला चाललोय आम्ही. बोलतोय फालतू. तिन्ही गाडी घेऊन त्यांनी घ्यायला बोलतो. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळे जण मला घ्यायला आले तर आम्ही येऊ जेवायला, नाही तर आम्ही दोघं जेवायला येणार नाही. सो म्हणून आम्ही दोघं जेवायला चाललोय. त्याला घ्यायला चाललोय. घेतल्यावर त्याला बघूया. आता तो कौशल आम्ही घेतलंय आणि आता आम्ही सगळेजण चाललोय. आणि माझ्या गाडीवर कोणी बसत नाही कारण की त्यांना कोणाला विश्वास नाहीये. शांत बसा रे, बोलू दे मला. तर त्यांना कोणाला माझ्या बोलू दे. तर कोणाला माझ्यात विश्वास नाहीये का मी गाडी बरोबर चालवत नाही असं त्यांना सगळ्यांना वाटतो. आणि म्हणून माझ्या गाडीच्या मागे कोणीच बसला नाहीये. तर मला याच्या गाडीला फॉलो करायचं असं ते सांगतात मला. तो या भेटूयात अन्नपूर्णा हॉटेलमध्ये. बाय बाय. पूर्ण नाशिक फिरलो आणि फायनली आम्ही परत त्याच हॉटेलमध्ये आलो ज्या हॉटेलमध्ये आम्ही दुपारी आलो होतो. म्हणजे अख्खा गाव पागून आलो आणि आम्ही परत तेच. आता आम्ही इथली स्पेशल भाजी मागवली. जी पराग बोलतोय ऍज युजल. जी पराग बोलतोय. लास्ट टाइम पण आम्ही आलो होतो आणि आम्ही खाल्लो होतो. कुठं पण लास्ट टाइम काळ्या मसाल्याचा चिकन खाल्ला होता आणि आम्हाला जे आवडत नाही त्या परागला जास्त आवडत. आणि आम्ही पराग बोलतो इथली स्पेशल भाजी पनीर मुस्लिम आहे आणि सकाळी आम्ही तीच मागवली.
मागवली नाही. आता पराग बोलतोय आम्ही तेच मागवतोय. आणि लास्ट टाइम आम्ही काल्या मसाल्याचे चिकन खाल्लं होते, खूपच जास्त घाणेरडी होती बाबा. एक नंबर, सॉरी खूपच असं छान होती भावांनो, एक नंबर. परागने आज भाजी मागवली. परागची काय सजेशन आहे? नेहमी आम्ही परागची आम्ही ट्राय करतो. वाव सो नाईस. मी सांगतो, मी खरं सांगतो. तुम्ही पण नक्की विजिट द्या. हीच मी दुपारी घ्यायला सांगत होतो. काय मी सांगत होतो हीच पाहिजे घ्या. अरे आम्हाला माहिती होतं आम्ही परत येणार हॉटेलला यार, म्हणून आम्ही दुपारी जरा वेगळं काहीतरी ट्राय केलं. नेहमी नेहमी तेच काय खायचं हा ना वगैरे काय घ्यायचं. बाय बाय. हॉटेल बंद झाले तरी आता आम्ही निघालो 11:30 वाजल्यात. आणि आमचा प्लॅन असा आहे की फटाफट आंघोळ कराव्या, म्हणजे आता नाही, आता थोडंसं झोप घ्यावी. तर चायला बोलू दे रे. तर आता आमचा प्लॅन असा आहे की लवकर म्हणजे आंघोळ कराव्या सकाळी लवकर उठून, आणि सकाळी आरतीला आम्ही जावं, कारण की रस्ता वन वे चालू आहे वणीचा. नसतो एवढ्या लवकर. बोलायला काय जातं, तुला माहिती आहे मला माहिती टाइम काय. तर हा सकाळी तुम्हाला भेटतो, लवकर उठणार आम्ही आणि पहिल्या आरतीत जायचा ट्राय करणार. आणि असं होणार नाहीये, असं अजिबात होणार नाही. मला माझ्या मित्रांवर विश्वास आहे, का लवकर कोणी उठणारच नाहीये. सो या भेटूया आपण घरी गेलो. बाय बाय. आणि मला खूप झोप आली. बाय. सोया आता मी घरी आलोय आणि माझा झोपायचा प्लॅन आहे. लगेच झोपतोय दाराडून पंढरपूर. सोया गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. झोपतो. गुड नाईट. तुम्ही बसा, मी झोपतो. बाय. हा आणि आता हा अंगाई गातोय, ती ऐकून झोपतो आम्ही. बाय बाय. गुड नाईट. गाणं घे ना. टुकड़े कर जाए ख्वाबों के तू मेरे, टूटेंगे फिर भी रहने हैं वो तेरे, अब ये जाहिर सरेआम है, ऐलान है.